नमस्कार मंडळी, मी अनिता फर्नांडिस पुन्हा 5 वर्षानंतर आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये मला माहिती आहे की तुम्ही मला खूप साऱ्या कमेंट्स केल्यात, विचारलं की मी का व्हिडिओ घालत नाही आहे. काही कारणांमुळे मी माझं चॅनल बंद ठेवलं होतं. त्याच्याबद्दल मी तुमची सर्वांची मनापासून माफी मागते. पण आता तुम्हाला निराश करणार नाही आहे. लवकरच मी सुरू करते एक नवीन कोरी सिरीज. मला माहिती आहे यूट्यूबवरती इंग्रजी व्याकरण शिकवणारे बरेच सारे लोक आहेत, पण इंग्रजी व्याकरण मराठीतून सोप्या सुलभ भाषेत शिकवणारे अगदी हातावर मोजणारे असतील. त्यातील मी एक. माझ्या या सिरीजचा उपयोग अशा त्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला होणार आहे ज्याला इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात खूप सारे प्रश्न असतात. कधी व्याकरण समजत नाही, कधी व्याकरणाला उदाहरणं मिळत नाहीत किंवा उदाहरणं सोडवायला जमत नाहीत. इंग्रजी व्याकरणाच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतात आणि मग खूप सारे प्रश्न येतात. तुमच्या ह्या सगळ्या शंकांचे निरसन माझ्या या व्हिडिओमधून मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. जशी तुम्ही 5 वर्षापूर्वी मला साथ दिली होतीच, माझ्या त्या मायबाप अशा सबस्क्रायबर्सकडून मी त्याच प्रकारच्या सहकार्याची आणि सपोर्टची अपेक्षा ठेवते. या व्हिडिओ सिरीजमधून मी जास्तीत जास्त व्याकरणाचे मुद्दे, कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करीन. त्याशिवाय सध्या जे माझे शिक्षक मित्र TET आणि CTETसाठी प्रिपेअर करत आहेत, त्या सर्वांसाठीही ही सिरीज नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. यापुढे दर रविवारी आणि दर गुरुवारी तुम्हाला या संदर्भातले व्हिडिओ रेग्युलर मिळत जातील. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. कृपया विनंती आहे, फक्त अभ्यासासंदर्भातलेच प्रश्न विचारा. मी माझ्या परीने तुमच्या शंका सोडवण्याचे निश्चित प्रयत्न करेन. आपण आपलं